नवीन एनएचबी मार्गदर्शक तत्वांमुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत. नवीन एनएचबी नियमांवर शेतकऱ्यांची नाराजी. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड अर्थात एनएचबीच्या नवीन मार्गदर्शक तत्वांमुळे नाशिक जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देत नवीन नियमांचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. एनएचबीकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा आधार हिरावला जाण्याची भीती नागरिकांनी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका हा फूल उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने द्राक्ष शेती आणि संरक्षित शेती करत आहेत आणि यासाठी एनएचबी गुरुग्रामकडून प्रकल्पांना 50% अनुदान मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. 50% अनुदानाचा शेतकऱ्यांना आधार. एनएचबीच्या अनुदानामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक गुंतवणूक झाली. मात्र 21 ऑगस्ट 2024 पासून लागू करण्यात आलेल्या नवीन नियमांमुळे पूर्वीच्या प्रकल्पांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटलंय. मंजूर प्रकल्पांवरही नवीन नियमांचा परिणाम. सुमारे 8 महिन्यांपूर्वी एनएचबी प्रकल्पांसाठी पूर्वपरवानगी देण्यात आली होती. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन प्रकल्प सुरू केले. आता नवीन नियम लागू झाल्यास या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्ज घेऊन प्रकल्प उभारलेल्या शेतकऱ्यांची चिंता. नवीन एनएचबी नियमानुसार अनेक शेतकरी अनुदानाच्या कक्षेबाहेर जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तब्बल 90% शेतकरी अनुदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे प्रकल्पासाठी घेतलेली कर्जे फेडण्याचे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. 90% शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची भीती. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असताना अनुदान न मिळाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून पूर्वी मंजूर झालेल्या प्रकल्पांना जुन्या नियमानुसार अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकरी गटाने केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे निवेदन. नवीन मार्गदर्शक तत्वांचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन एनएचबी अधिकाऱ्यांशी योग्य तो पाठपुरावा करावा अशी विनंती नाशिक शेतकरी गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे करण्यात आली. एनएचबी नियमांचा फेरविचार करण्याची मागणी. आधीच परवानगी मिळालेल्या आणि कर्ज घेऊन प्रकल्प सुरू केलेल्या शेतकऱ्यांना नवीन नियमांचा फटका बसू नये यासाठी शासनाने आणि एनएचबी प्रशासनाने तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मी योगेश तेलके, जानोरी येथील फूल उत्पादक शेतकरी आहे. 21 तारखेला केंद्र सरकारने एनएचबीच्या अंतर्गत एक नवीन जी आर जारी केला. त्यामध्ये त्यांनी जाचक अटी काही टाकलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली अट आहे की कुटुंबामधील एकाच व्यक्तीला आपल्याला सबसिडी देता येईल. हे एक चुकीची अट आहे. आणि दुसरं 35% सबसिडी केली आहे 50%वरून. आणि तिसरा विषय आहे का त्यांनी आता जे LY दिलं आहे, GOC, पहिले LY म्हणायचे त्याला, म्हणजे पूर्वसंमती शेतकऱ्यांना द्यायची का तुम्ही ही तुम्हाला सबसिडी आम्ही देऊ, तुम्ही तुमचा जो आहे प्रोजेक्ट तो सुरू करा. आता त्याला GOCमध्ये त्यांनी रूपांतर केलं. ती GOC दिलेली आहे. परंतु आता ज्या शेतकऱ्यांना GOC दिली त्यांना पण त्यांनी या ज्याच्या काठीमध्ये टाकले. आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेले आहे. 50-50, 60-60, 1 कोटीपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले. आणि या ज्याच्या काठीमध्ये टाकल्यामुळे सबसिडीची किंमत आता त्यांची कमी होणार आहे. त्याच्यामुळे हे लोन कसं भरायचं. आणि त्याच्यात आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजेत. अत्याधुनिक शेतीसाठी पॉली हाऊस करा, ग्रीन हाऊस करा, या शेतीसाठी आम्ही 50 सोडून 60-70% सबसिडी देतो. परंतु शेतकऱ्यांसाठी आता हे उलटं होऊ राहिलं. तरी माझी विनंती आहे सरकारला का या गोष्टी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी जे आहे जे पुढ्या मागील ज्या अटी होत्या त्या परमानंट ठेवावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉली हाऊस करताना जे स्टील वापरतो, पेपर लागतो, जे ड्रीप लागतं, याच्यावर पण 18% सबसिडी आहे. हे 18% GST सरकारची, म्हणजे ती अमाऊंटसुद्धा परत कमी होती त्या सबसिडीमधून. तर जे पॉली हाऊससाठी लागणारे स्टील हे पेपर आहे त्याचीसुद्धा जी 18% GST तो कमी करून सरकारने 5-6% ठीक आहे, पण तो सुद्धा कमी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आणि आत्ताच्या मितीला सध्या क्लायमेट तुम्ही बघताय, निसर्ग उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतो आणि पावसाळ्यात सुद्धा कडक ऊन पडतं. त्याच्यामुळे शेती आता नॅचरली शेती करणं आता धोक्याचं आहे. त्याच्यामुळे अत्याधुनिक शेती करणं हाच शेतकऱ्यांकडे पर्याय आहे. आणि त्याच्यासाठी सरकारने आता योग्य निर्णय घ्यावा. आणि जे आता जे याच्यात ज्या जाचक अटी आल्या आहेत त्या कमी करून आणि जे पूर्वी जे होतं तेच ठेवावं. आणि जो GST 18% तो पण कमी करा.